आज मी तुम्हाला युरोपियन लोक कोणकोणत्या प्रकारचे चीज खातात हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर त्यासाठी मी आज शॉपमध्ये गेले होते आणि एक पूर्ण सेक्शन हा चीजने भरलेला होता. तर त्यात इतके चीजचे व्हरायटी होते की म्हणजे अर्ध्याहून जास्त तर मला चीजची नावं देखील माहिती नव्हते. कारण भारतामध्ये असताना मला फार ठराविक चीजची नावं माहिती होती. पण जेव्हा मी स्वीडनमध्ये आले त्यावेळेस मला समजलं की इथे बऱ्याच प्रकारचे चीज मिळतात आणि इथल्या लोकांच्या प्रत्येक मीलमध्ये चीजचा समावेश असतो. जसं की त्यांचा ब्रेकफास्ट, लंच, इवन तो त्यांचा मील, डिनर आणि स्नॅक्समध्ये देखील ते चीज खातात. तर इथे भरपूर प्रमाणात चीज खाल्लं जातं. मी पण इथले बरेच चीज ट्राय केलेले आहेत, पण सगळेच चीज मला काही आवडलेले नाही आहेत. पण थोडेफार चीज आहेत जे मला पर्सनली खूप आवडतात आणि काही चीज असे आहेत ना की ज्याला मी मेल्ट करून पण खाते. तुम्ही पण असं कधी केलेलं आहे का? तर मला कॉमेंट करून नक्कीच सांगा. तर तुम्हाला मला हेच सांगायचं आहे की इथली लोकं इतकं चीज खातात आणि तरी देखील ते खूप जास्त फिट असतात. त्याचं कारण म्हणजे त्यांचा वर्कआउट, एक्सरसाइज, ते वॉक खूप करतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते तेलकट पदार्थ खात नाहीत, जास्त मसालेदार पदार्थ खात नाहीत. त्यामुळे कुठे ना कुठे ह्या सगळ्या गोष्टी बॅलन्स होऊन जातात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे चीज हे खूप जास्त हेल्दी आहे. कारण त्याच्यामध्ये कॅल्शियम आहे, प्रोटीन आहे, व्हायटॅमिन B12 आहे, व्हायटॅमिन ए आहे आणि हे आपल्या शरीरासाठी खूप जास्त उपयोगी आहे. म्हणजे चीज थोडं जरी खाल्लं ना तरी ते इनफ आहे. आणि म्हणूनच लहान मुलांना देखील 6 महिन्यानंतर इथे चीज दिलं जातं. तर असा होता आजचा मिनी ब्लॉग. बाय बाय.